दुसरं युनिट इव्होल्युशनरी बायोलॉजी मधलं आपण आता घेतोय. तर इव्होल्युशन म्हणजे काय, तर चेंज, उत्क्रांती होते म्हणजे काय होतं, बदल होतो. हा ओपनिंग आउट म्हणजे रोलिंग आउट किंवा अनफोल्डिंग म्हणजे बाहेर निघण्याची ही प्रोसेस आहे. इव्होल्युशन म्हणजे उत्क्रांती म्हणजे बदलणाऱ्या काळाला जुळवून घेण्याची ही प्रोसेस आहे. हर्बर्ट स्पेन्सरने हा शब्द पहिल्यांदा वापर केला होता, इव्होल्युशन, आणि कॉम्प्लेक्स फॉर्म याच्यामध्ये डिस्क्राईब केले होते. डेव्हलपमेंट ऑफ कॉम्प्लेक्स फॉर्म, लाईफचे एकदम कॉम्प्लेक्स फॉर्म याच्यामधून गेले होते. त्याच्यामध्ये प्लांट आणि ॲनिमल दोघांचा अभ्यास आहे, दोघांची उत्क्रांती होते. सिम्पलर किंवा एकदम साध्या किंवा पूर्वीच्या सुरुवातीच्या काळातल्या फॉर्मपेक्षा नंतर जे कॉम्प्लेक्स फॉर्म निर्माण झाले त्यांची उत्क्रांती झाली, त्यामुळे ते फॉर्म तयार झाले. त्यांनी जे इव्होल्युशनची काही पहिल्या काम करणाऱ्या लोकांनी, पहिल्या सायंटिस्टने उत्क्रांतीची जी व्याख्या केलेली आहे ती तुम्ही बघा. आता पहिल्यांदा डार्विन म्हणजे डार्विन असं म्हणतो की इव्होल्युशन म्हणजे काय, तर एक प्रोसेस ज्याच्यामध्ये मॉडिफिकेशन असतं. तर डिसेंट विथ मॉडिफिकेशन इज इव्होल्युशन असं डार्विनने म्हटलेलं आहे. J.M. सॅव्हेज नावाचा एक सायंटिस्ट होता. 1969 मध्ये त्याने इव्होल्युशनची जी व्याख्या केली, म्हणजे उत्क्रांतीची जी व्याख्या केली, तर त्याने असं म्हटलं आहे की प्राणी किंवा ॲनिमल्सची डेव्हलपमेंट, ओके, जसं जसं काळ जातो तसं तसं ती डेव्हलपमेंट होत जाते आणि त्याच्यामध्ये बदल घडून येतात. सिक्वेन्स ऑफ चेंजेस, बदलांची एक मालिका सुरू होते. सिम्पलपासून तर कॉम्प्लेक्सपर्यंत जी बदलांची मालिका होते त्या मालिकेला उत्क्रांती म्हणतात असं सॅव्हेज म्हणतो. तिसरा एक सायंटिस्ट आहे, त्याने इव्होल्युशन काय सांगितलं, तर एका म्हणजे एका प्रकारचं जीवन दुसऱ्या प्रकारच्या जीवनामध्ये ज्यावेळेस बदल होतं तर तो जो ट्रान्सफॉर्मिंग प्रोसेस असते त्याला म्हणतात उत्क्रांती. तर पुढचा सायंटिस्ट काय म्हणतो, इव्होल्युशन म्हणजे काय, तर एका सेलच्या ऑर्गॅनिझम पासून हायेस्ट स्टेटच्या ऑर्गॅनिझम पर्यंत जो बदल घडून आला, माणसामध्ये जो बदल घडून आला त्याला म्हणतात उत्क्रांती. त्याच्यामध्ये बदलांची मालिका घडून आली, बायोलॉजिकल बदलांची मालिका घडून आली आणि त्याला मिलियन्स ऑफ इयर्स लागले. तर ही जी प्रोसेस आहे मिलियन्स ऑफ इयर्समध्ये घडलेली, त्या मिलियन्स ऑफ इयर्समध्ये घडलेल्या बदलांच्या मालिकेला उत्क्रांती असं म्हणतात, असं त्यांनी सांगितलं. ओके, तर याच्यामध्ये मेन प्रिन्सिपल काय आहे ऑर्गॅनिक इव्होल्युशनचं, तर ते आपण पाहूया. आत्ता जे प्लांट्स आहे, ॲनिमल्स आहे, हे एका सिंगल ॲन्सेस्टरपासून, एकाच पूर्वजापासून निर्माण झालेले आहे. असं समजलं जातं की डेव्हलपमेंट जी आहे ती कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये झाली, सिम्पल फॉर्ममधून कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये डेव्हलपमेंट झाली असं हर्बर्ट स्पेन्सरने सांगितलं. याच्यामध्ये बदलांची मालिका घडून आली, सिक्वेन्स ऑफ चेंजेस, ग्रॅज्युअली एकानंतर एक अशी बदलांची मालिका घडून आली. सिम्पल फॉर्मपासून जास्त कॉम्प्लेक्स स्टेटमध्ये ॲनिमल्स आणि प्लांट्स तयार झाले. हे सॅव्हेजने 1969 मध्ये सांगितलं. डिसेंट विथ मॉडिफिकेशन हे डार्विनने सांगितलं. इव्होल्युशन ही एकदम स्लो प्रोसेस आहे. JBS हल्दानीने असं सांगितलं की एकदम स्लो प्रोसेस आहे. याच्यामध्ये इव्होल्युशन जी आहे ती तिचा आपण कल्पना नाही करू शकत. अनइमॅजिनेबली आणि इन्क्रेडिबली एकदम स्लो प्रोसेस आहे ही, एकदम कळून नाही येत
आणि तिची कल्पना नाही करता येत आपल्याला. एकदम स्लो प्रोसेस आहे. याच्यामध्ये मॅनिफेस्टेशन होतं, स्मॉल चेंजेस घडून येतात, हजारो वर्षामध्ये ते चेंजेस होतात. म्हणून मॅन जो आहे त्याच्या शॉर्ट पिरियड ऑफ लाईफमध्ये हे सगळं उत्क्रांतीचे बदल जे ते पाहू नाही शकत किंवा त्याला अनुभव नाही करू शकत तो उत्क्रांतीचे चेंजेस. कारण ते उत्क्रांतीचे चेंजेस हे खूपच स्लोली होत असतात. पिढ्यानंतर ते चेंजेस होतात. नाव लॅमार्किझम. लॅमार्क नावाचा एक सायंटिस्ट होता. त्या लॅमार्कने जे सांगितलंय ती एकदम सुपर अशी एव्हरग्रीन अशी सुपरस्टिशन आहे असं डार्लिंग्टनचं मत आहे. CD डार्लिंग्टन त्याने असं म्हटलंय की हे सगळी अंधश्रद्धा आहे. लॅमार्क हा फ्रेंच सायंटिस्ट होता. तो पहिला बायोलॉजिस्ट होता ज्याने डेफिनाइट थिअरी लिहिली. त्याच्यामध्ये उत्क्रांती सांगितली होती. लिव्हिंग ऑर्गॅनिझमची उत्क्रांती कशी झाली हे त्याने सांगितलं होतं. तो 1744 मध्ये जन्माला आला. त्याच्या वडिलांनी जशी इच्छा होती तर त्याने पण प्रिस्ट झाला होता तो पण, आणि ख्रिश्चॅनिटीच्या स्टडीसाठी त्याला पाठवलं होतं. ख्रिश्चन धर्माच्या अभ्यासासाठी त्याला पाठवलं होतं. त्याच्या वडिलांची तशी इच्छा होती. त्याचे वडील ज्यावेळेस मेले, त्याचे वडील ज्यावेळेस गेले त्यावेळेस त्याचा जो अभ्यास होता तो थांबला आणि त्याने फ्रेंच आर्मीमध्ये नोकरी पत्करली. त्यापैकी जो एक कॉम्रेड होता त्यामुळे त्याच्या गळ्यामध्ये जी ग्लँड होती त्या ग्लँडमध्ये जखम झाली आणि ती तिच्या डोक्यामध्ये त्याचा परिणाम होत होता. तर त्यामुळे तो मिलिटरी लाईफसाठी अनफिट झाला. मिलिटरी लाईफ तो जगू शकत नव्हता आणि मग त्यामुळे त्याने मिलिटरी सोडली, मिलिटरीची सर्व्हिस सोडली. नंतर त्याने मेडिसिनची शिक्षा घेतली, म्हणजे औषध, म्हणजे मेडिकलकडे तो गेला. पॅरिसमध्ये तो मेडिकल शिकला. मेडिकल पण तो पूर्ण नाही करू शकला. 50व्या वर्षी तो इन्व्हर्टेब्रेट झुलॉजीचा प्रोफेसर झाला. नाव हा जो लॅमार्क होता त्याने पूर्ण जीवनामध्ये स्ट्रगल केला आणि संघर्ष केला. गरिबीच्या विरुद्ध तो झगडला. शेवटच्या दिवसांमध्ये तो आंधळा झाला होता. 10 वर्षासाठी तो आंधळा झाला होता आणि एकदम मिझरेबल कंडिशनमध्ये त्याचा मृत्यू झाला. 1829 मध्ये अत्यंत गूढ रीतीने त्याचा मृत्यू झाला. ऑसबॉर्नने असं म्हटलेलं आहे की लॅमार्क हा जो होता हा ॲरिस्टॉटल आणि डार्विन याच्यामध्ये खूप मोठा माणूस होता. ॲरिस्टॉटल आणि डार्विनच्या मधला तिसरा मोठा माणूस जर कोणी असेल तर तो लॅमार्क होता, असं ऑसबॉर्नने लिहून ठेवलेलं आहे. तर लॅमार्कने काय काय कॉन्ट्रीब्युशन केलं तर पहिल्यांदा लॅमार्क असा पहिला माणूस होता ज्याने इव्होल्युशनची थिअरी लिहिली. त्याला लॅमार्किझम असं म्हणतात. किंवा जे कॅरेक्टर्स आपण मिळवलेले आहेत त्याची आनुवंशिकता होणे हे लॅमार्कने स्पष्ट केलेलं आहे. इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स. आपण जे कॅरेक्टर्स मिळवले त्याची आनुवंशिकता कशी असते हे लॅमार्कने सांगितलं आहे. लॅमार्कने पहिल्यांदा बायोलॉजी हा शब्द दिला. त्याच्या पहिले बायोलॉजी हा शब्द कोणी वापरत नव्हता. लॅमार्क असं विश्वास होता लॅमार्कचा की प्लांट आणि ॲनिमल्स जे ते एकमेकांच्या सिरीजमध्ये आहेत, रिमोट पॉइंटमध्ये
ते एकमेकांना लागून त्यांची उत्क्रांती होत असते. ते एकमेकांना पूरक आहेत ॲनिमल्स आणि प्लांट्स. लॅमार्क हा टेक्सॉनॉमिस्ट होता, म्हणजे त्याने क्लासिफिकेशन केलं प्राण्यांचं आणि प्लांटचं. आणि लॅमार्कने असं वर्क केलं तर बेस्ट क्लासिफिकेशन त्याने लॅमार्कने सांगून दिलेलं आहे. त्याने स्पायडर्स आणि क्रस्टेशियन्स सेपरेट केले. इन्सेक्टपासून त्याने स्पायडर्स आणि क्रस्टेशियन्स सेपरेट केले. नंतर त्याने ॲनिमल्स जे आहेत त्याच्यामध्ये व्हर्टेब्रेट्स आणि इनव्हर्टेब्रेट्स असे पण भाग हे लॅमार्कने पाडलेले आहेत. लॅमार्कने बरेचसे पुस्तकं पब्लिश केले. फिलॉसॉफिक झुलॉजिक हे जे त्याने पुस्तक पब्लिश केलेलं आहे 1809 मध्ये, तर त्याच्यात त्याने इव्हॉल्युशनरी आयडियाज ज्या आहेत लॅमार्कच्या इव्हॉल्युशनरी आयडियाज ह्या त्याच्यामध्ये दिसून येतात. त्या पुस्तकामध्ये त्याने उत्क्रांतीच्या पूर्ण आयडिया दिलेल्या आहेत. तर हे जे लॅमार्किझम आहे ती ऑर्गॅनिक इव्हॉल्युशनची थेअरी आहे. ही लॅमार्कने प्रपोज केली, ज्याला इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर असं म्हणतं. आपण पाहिलं त्याच्यामध्ये सिम्पल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते कॉम्प्लेक्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये तयार होतात, उत्क्रांती होत. एन्व्हायरमेंट कॉन्स्टंट नसतं कायमस्वरूपी, ते एन्व्हायरमेंट चेंजेस होत असतं असं त्याने लिहिलं. एन्व्हायरमेंटमध्ये जे चेंज होतात ते प्लांट आणि ॲनिमलवरती परिणाम करतात हे पण त्याने लिहिलं. एन्व्हायरमेंटमध्ये चेंज जे होतात त्यामुळे ऑर्गॅनिझमला आपल्यामध्ये बदल घडवून आणावे लागतात हे पण त्याने लिहिलं. नवीन ज्या गरजा असतात ऑर्गॅनिझममध्ये त्यामुळे नवीन स्ट्रक्चर डेव्हलप होतात. व्हेरिएशन जे होतं ऑर्गॅनिझममध्ये ते यूज आणि डिसयूजमध्ये व्हेरिएशन होतं. म्हणजे ज्या भागाचा चांगला वापर होत असेल त्याच्यामध्ये उत्क्रांती घडून येते आणि ज्या भागाचा वापर होत नसेल तो भाग नष्ट होतो. हे लॅमार्कने सांगितलं पहिल्यांदा. कंटिन्युअस यूज जर केला आपण एखाद्या स्ट्रक्चरचा तर ते स्ट्रक्चर डेव्हलप होत जातं आणि जर वापर नाही केला तर ते स्ट्रक्चर ॲट्रॉफी होऊन जाते त्याची, म्हणजे ते उपयोगाच्या लायकीचं राहत नाही. नवीन स्ट्रक्चर जे डेव्हलप होतात ऑर्गॅनिझममध्ये ते एन्व्हायरमेंटच्या रिस्पॉन्समुळे डेव्हलप होतात. त्याला ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स असं म्हणतात. हे जे ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स आहेत हे पिढ्यानपिढ्या ट्रान्समिट होत राहतात. जनरेशन मागून जनरेशन म्हणजे ते ट्रान्सफर होत राहतात. अशा रीतीने नवीन स्पेसिस ज्या आहेत त्या प्रोड्यूस होत राहतात. नाव लॅमार्किझमचे प्रिन्सिपल्स 4 प्रिन्सिपल्स त्याने लिहिलेले आहेत लॅमार्कने. पहिलं इंटरनल ऑर्ज ऑफ ऑर्गॅनिझम, म्हणजे ऑर्गॅनिझमची आतमध्ये काय आवश्यकता आहे त्या ऑर्गॅनिझमला ती. नंतर एन्व्हायरमेंट आणि नवीन गरजा. नंतर यूज आणि डिसयूज थेअरी आणि इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स असे 4 त्याचे प्रिन्सिपल आहे. पहिलं पाहू आपण इंटरनल ऑर्ज. इंटरनल ऑर्ज कसं आहे ते पाहू. याच्यामध्ये ॲनिमल आणि प्लांट्स जे आहेत त्यांना वाढण्याची ॲबिलिटी असते. ते साईजमध्ये वाढतात आणि मॅक्झिमम साईज प्राप्त करतात. फक्त बॉडीच नाही पण प्रत्येक ठिकाणी जो ऑर्गॅनिझमचा पार्ट असतो तो व्हॉल्यूममध्ये पण वाढतो. लॅमार्कने असं दाखवून दिलं आहे की साईजमध्ये इन्क्रीज होतं तर ते इंटरनल ऑर्जमुळे होतं, प्रेशरमुळे किंवा फोर्समुळे होतं. इनहेरिटन्स ॲबिलिटी जी आहे ॲनिमलची तर ती डिझायरमुळे होते, त्याच्या इच्छेमुळे. इंटरनल ऑर्ज असते, त्याची इच्छा असते ॲनिमलची, त्यामुळे ती साईज जी आहे ती वाढत जाते. एन्व्हायरमेंट आणि न्यू नीड्स म्हणजे ॲनिमलमध्ये जो बदल घडवून येतात ते वातावरणातल्या बदलामुळे होतात आणि त्या प्राण्याच्या नवीन गरजा ज्या असतात त्या नवीन गरजांमुळे ते बदल घडवून येतात.
तर लॅमार्क जो आहे त्याने असं लिहिलं की एन्व्हायरमेंट जे आहे म्हणजे वातावरण जे आहे ते उत्क्रांतीवरती फार मोठा प्रभाव टाकतं. ॲनिमल्स हे एन्व्हायरमेंटशी कोऑपरेट करत असतात सर्व्हायवलसाठी. ते ॲडॅप्टिव्ह कॅरेक्टर डेव्हलप करतात आणि वातावरणामध्ये एकदम कम्फर्टेबली जगतात. वातावरणाशी ते जुळवून घेत असतात. ज्यावेळेस वातावरणामध्ये चेंज होतो तर ॲनिमल पण त्या चेंजला म्हणजे त्या बदलाला रिस्पॉन्ड करतात. हे जे चेंजेस आहे एन्व्हायरमेंटमध्ये तर याच्यामध्ये नवीन स्ट्रक्चर तयार होतात, नवीन कॅरेक्टर्स तयार होतात. अशा रीतीने लॅमार्कने एकदम स्ट्रॉंगली असं दाखवून दिलं की एन्व्हायरमेंटमध्ये जे चेंज होत असतात त्यामुळेच नवीन कॅरेक्टर्स हे प्राण्यांमध्ये किंवा ॲनिमल्समध्ये डेव्हलप होत असतात. लॅमार्कने असे कोट केलेले आहेत, बरेचसे एक्झाम्पल त्याने दाखवलेले आहेत. त्याच्यामध्ये इन्फ्लुएन्स असतो, एन्व्हायरमेंटचा इन्फ्लुएन्स असतो, ॲनिमलवरती एन्व्हायरमेंटचा इन्फ्लुएन्स असतो. त्याने असे डिफरन्सेस दाखवले आहेत सेम स्पेसिसचे, प्लांटचे, की डिफरंट एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये ते जगतात. जेव्हा प्लांट आपण बघतो, फर्टाईल सॉईलमध्ये उगणारे जे प्लांट आहे ते आपण जे बघतो तर ते एकदम हेल्दी असतात आणि एकदम लक्झुरियंट असतात. पण तेच प्लांट जर समजा आपण अनफर्टाईल सॉईलमध्ये लावलं तर ते वीक होतात आणि ते बारीक होऊन जातात. अशा रीतीने सॉईलचं जे नेचर आहे आणि दुसरे जे एन्व्हायरमेंटमध्ये कॅरेक्टर्स असतात किंवा एन्व्हायरमेंटचे दुसरे जे भाग असतात त्याचा त्या प्लांटच्या जीवनावरती परिणाम होत असतो, हे लॅमार्कने दाखवून दिलं. त्या प्लांटमध्ये बदल घडवून आणतात. नेचर ऑफ सॉईल आणि वातावरण जे आहे त्या वातावरणाचा त्या प्लांटवरती बदल होतो हे त्याने दाखवून दिलेलं आहे. नाव यूज आणि डिसयूज थेअरी. ते कसं आहे, एन्व्हायरमेंटल चेंजेस होतात, मग नवीन गरजा निर्माण होतात, मग नवीन स्ट्रक्चर डेव्हलप होतो. मग ते नवीन स्ट्रक्चरचा जर वापर नाही झाला तर ते स्ट्रक्चर जे नंतर नष्ट होऊन जातं. ते जे नवीन स्ट्रक्चर डेव्हलप झालेलं आहे त्याचा जर खूप वापर झाला तर ते स्ट्रक्चर जे आहे त्याची डेव्हलपमेंट अजून चांगली होते. नंतर ॲक्वायर्ड कॅरेक्टर अनुवंशिकतेमध्ये जातात आणि पुढच्या पिढींमध्ये सुद्धा ते कॅरेक्टर दिसायला लागतं आणि मग अशा रीतीने नवीन स्पेसिस ही तयार होते. सो ही यूज आणि डिसयूज थेअरी आहे, मेकॅनिझम ऑफ लॅमार्किझम. ज्यावेळेस आपण एखादा ऑर्गन बघतो त्याचा जर समजा आपण चांगल्या पद्धतीने उपयोग केला, नेहमी उपयोग केला तर तो पर्टिक्युलर ऑर्गन जो आहे तो चांगला डेव्हलप होतो, सेम टाईमला एकदम चांगला डेव्हलप होतो. जेव्हा ते एखादं ऑर्गन हा वापरात नसतं, बऱ्याच काळापर्यंत एखादं ऑर्गन जर समजा वापरामध्ये नसलं तर ते ऑर्गन रिड्यूस होत जातं आणि डिजेनरेट होऊन जातं, नंतर नष्ट होऊन जातं. ते ऑर्गन डिसॅपियर होऊन जातं, त्या ऑर्गॅनिझममध्ये ते ऑर्गन राहतच नाही. याला यूज आणि डिसयूज थेअरी असं म्हटलेलं आहे. लॅमार्कने असे बरेचसे एक्झाम्पल्स सांगितलेले आहेत की ज्यामुळे ह्या यूज आणि डिसयूज थेअरीला सपोर्ट मिळतो. नाव ते एक्झाम्पल आता आपण पाहूया की यूज आणि डिसयूज कसे होतात. तर पहिलं आहे आफ्रिकन जिराफ. ही जी आपण सध्या जिराफची स्पेसिस पाहतो तर ते एकदम ॲरिड आफ्रिकन डेझर्टमध्ये राहतात, म्हणजे वाळवंटी प्रदेशामध्ये राहतात, ज्याच्यामध्ये व्हेजिटेशन असं काहीच नसतं, गवत काहीच नसतं बिलकुल तिथे. फक्त काही झाडं असतात, उंच उंच वाढणारे असे झाडं असतात आणि ते सुद्धा अतिशय दूरदूरवर असतात. ते झाडं पण दाट नसतात, फार दूरदूरवरती कुठे मोठे एखादं झाड दिसतं. त्यामुळे नेक जी आहे आणि पुढचे जे पाय आहे त्या जिराफचे हे खूपच लांब होऊन गेले. त्यामुळे त्यांना त्या झाडाच्या पानांपर्यंत पोहोचता येत, उंच झाडाच्या पानांपर्यंत त्या जिराफाला पोहोचता येत. लॅमार्कने असं क्लेम केलेलं आहे की याचा जो पूर्वज होता, ॲन्सेस्टर, ज्याच्यापासून ही स्पेसिस जी आहे जिराफची
ही डेव्हलप झालेली आहे, तर तो अगदी ऑर्डिनरी हरणासारखा प्राणी होता, क्वाड्रुपेड होता तो, आणि तो गवतावरती जगायचा. पण हा जो पार्ट आहे आफ्रिकामध्ये, तर त्याच्यामध्ये रिच व्हेजिटेशन होतं. त्यावेळेस तिथे खूप चांगला गवताळा प्रदेश होता. पण जसं क्लायमेट बदलत गेलं, त्या एरियामधलं क्लायमेट जसं बदलत गेलं आणि ते पूर्ण क्लायमेट चेंज होऊन गेलं आणि त्याचा वाळवंटी प्रदेश निर्माण झाला. तर ते वाळवंटी प्रदेश निर्माण झाल्यामुळे त्याचं जे गवताळ प्रदेश होता तो ते सगळं गवत नष्ट झालं आणि नंतर तिथे गवत कधी उगलंच नाही. फक्त तिथे काही झाडं राहिले. ते जे झाडं होते त्याच्यामध्ये हाईट खूप जास्त होती. त्या झाडांना पिढ्यानपिढ्यांपासून जास्तीत जास्त हाईट जी आहे ती झाडांमध्ये झाली. त्यामुळे जिराफमध्ये प्रत्येक पिढ्यांच्या नंतर त्याची मान जी आहे ती लांब 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 होत गेली. त्याचे 4 लेग्स जे आहेत ते पण उंच 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 व्हायला लागले आणि त्यामुळे ते झाडांच्या शेंड्यापर्यंत त्यांचं तोंड जे आहे ते पोहोचू शकलं. अशा रीतीने पिढ्यानपिढ्या झालेल्या प्रयत्नांमुळे जिराफ जो आहे त्याची मान जी आहे आणि त्याचे पुढचे पाय जे आहेत ते खूपच लांब लांब झाले. आणि मग आत्ताची जी मॉडर्न स्पेसीज आहे, जिराफ जो आत्ता दिसतो तो असा जिराफ तयार झाला. तर लॅमार्कने असं सांगितलेलं आहे की ऑर्गनचा जर समजा आपण बेटर यूज केला तर त्याची वाढ होते आणि त्याची वाढ होऊन त्याच्यामध्ये चांगले अनुकूल असे बदल घडून येतात जे त्या प्राण्याला उपयोगी सिद्ध होतात. नाव वेब्ड फूट. हे जे वेब्ड फूट आहे ॲक्वॅटिक बर्डमध्ये दिसतं, हे नॉन वेब्ड फुटेड बर्ड पासून आलेलं आहे. ॲक्वॅटिक बर्ड्स जे आहेत ते वॉटरवरती तरंगतात आणि ते पाणी जे आहे ते पाणी आपल्या पायाने मागे लोटतात त्यांच्या टोमुळे. तर ह्या प्रोसेसमध्ये ते जे टो आहे ते टो त्यांना पसरवावे लागतात. जनरेशन आफ्टर जनरेशन ज्यावेळेस त्यांनी असं केलं तर ते जे टो आहे ते स्प्रेड झाले आणि त्यांची स्किन जी आहे ती पण लांब झाली. अशा रीतीने वायडन्ड स्किन जी आहे त्या टोमध्ये डेव्हलप झाली. मेनी जनरेशन पासून मग त्या टोच्या मध्ये आपल्याला कातडी दिसते. ती कातडी त्याच्याचमुळे दिसते की प्रत्येक जनरेशनमध्ये ते पाय असे बोटं त्या पायाचे पसरवायचे आणि ते त्या पाण्याला फोर्स द्यायचे जेणेकरून ते पुढे जातील. तर ते असं पसरवण्यामुळे त्याच्या स्किन जी आहे ती लांबट होऊन गेली आणि त्या 2 बोटांच्या मध्ये स्किन झाली. नाव बायसेप मसल्स. ब्लॅकस्मिथमध्ये बायसेप मसल्स जे आहेत म्हणजे वरच्या आर्ममध्ये हे मसल्स असतात ते एकदम छान डेव्हलप झाले. कारण ब्लॅकस्मिथ काय करतो, तो त्याच्या हाताला इतर भागापेक्षा जास्त वापरतो. त्यामुळे त्या हाताचे मसल्स एकदम स्ट्रॉंग झाले. नाव वॅडिंग बर्ड्स. हे जे वॅडिंग बर्ड्स आहेत किंवा पाण्यामध्ये राहणारे बर्ड्स आहेत ते त्यांची बॉडी नेहमी वॉटर लेव्हलच्या वरती ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे ह्या लेगमुळे त्यांचं लेग जे आहेत ते पाण्याच्या वरती राहण्यामुळे त्यांचे पाय जे ते ताणले गेले प्रत्येक वेळेस आणि त्यांची बॉडी जी आहे ती पाण्याच्या वर राहायला पाहिजे म्हणून त्यांनी ते पाय प्रत्येक वेळेस ताणले आणि त्यामुळे त्यांचे लांब पाय झाले आणि ते लांब पायाचे बर्ड्स जे आहेत ते पाण्यामध्ये फिरायला लागले. पण त्यांच्या शरीराला पाणी लागलं नाही कारण पाय लांब असल्यामुळे
ते त्या पाण्यामध्ये फिरू शकत होते, त्या पाण्यामधले किडे वगैरे खाऊ शकत होते, पण त्यांच्या शरीराला बॉडीला पाणी लागत नाही, त्यांचे पिसं ओले होत नाही, कारण त्यांचे पाय लांब होऊन गेले. तो अशा रीतीने त्या ऑर्गनचा जास्त वापर केला, म्हणून त्या ऑर्गनमध्ये डेव्हलपमेंट झाली आणि ती डेव्हलपमेंट पुढे जनरेशन टू जनरेशन इनहेरिटन्स त्याच्यामध्ये अनुवंशिकता आली आणि अनुवंशिकतेमध्ये ते जनरेशन टू जनरेशन ते त्याची डेव्हलप्ड म्हणजे लॉग लेग जे ते त्यांना येत राहिले वायडिंग बर्ड्सना. नाव डिसयूज थेअरीचे एक्झाम्पल्स. द आय ऑफ केव्ह ॲनिमल्स, ज्या गुहेमध्ये राहणारे जे प्राणी आहे त्यांचे डोळे. आता गुहेमध्ये कंप्लीट अंधार असतो, तिथे लाईट मुळीच नसतो, तर ह्या गुहेमध्ये राहणारे जे प्राणी आहेत त्यांच्या डोळ्यांचा काही उपयोग होत नाही, म्हणून त्यांचे आय जे आहेत बऱ्याचशा जनरेशन गेले पास झाले तरी पण त्यांच्या डोळ्यांचा काही उपयोगच नाही झाला. त्यांचे डोळे जे ते डिजनरेट झाले. एक्स्ट्रीम केसेसमध्ये काही प्राण्यांमध्ये ते डोळे हे डिसॅपियर होऊन गेले, म्हणजे नष्ट होऊन गेले, कम्प्लिटली बंद होऊन गेले किंवा रुडिमेंटरी होऊन गेले, कारण त्यांचा वापरच कधी झाला नाही. याचं एक्झाम्पल आहे प्रोटियस अँग्युनियस, ॲम्फिबियन प्राणी आहे हा, उभयचर प्राणी आहे. नाव फ्लाइटलेसनेस, एकदम गुड एक्झाम्पल आहे हे फ्लाइटलेस कंडिशनचं. किवी नावाचा एक पक्षी आहे, न्यूझीलंडमध्ये हा पक्षी सापडतो. तर पुरावे असं दाखवतात की किवी जो आहे तो नॉर्मल फ्लाइंग बर्ड होता. ज्यावेळेस पहिल्यांदा न्यूझीलंडमध्ये आपण गेलो पाहिलं तर एकदम चांगला उडणारा हा पक्षी होता. तिथे काहीही कोणतेही शत्रू नव्हते, लँडवरती कोणतेही शत्रू नव्हते न्यूझीलंडमध्ये, म्हणून त्यांनी शांतपणे लाईफ जे ते व्यतीत केलं. त्यांना उडावं कधी काही लागलंच नाही, त्यांच्यामध्ये कधीही उडण्याचा चान्स आला नाही, त्यामुळे त्यांनी ते पंख कधी वापरलेच नाही. यामुळे असं झालं की पिढी दर पिढी त्यांनी उडण्याची कधी प्रॅक्टिसच नाही केली, उडलेच नाही ते, त्यामुळे त्यांचे पंख जे ते डिजनरेट झाले आणि नंतर आता किवी जे आहे ते किवी उडू शकत नाही. सो त्यांच्यामध्ये फ्लाइटलेसनेस डेव्हलप झाला किवी बर्डमध्ये न उडल्यामुळे. नाव लिम्बलेस स्नेक्स. लॅमार्कने असं म्हटलं आहे की आत्ता जे साप आपल्याला दिसतात त्यांना पूर्वी लिंब होत्या आणि ते लिझार्ड सारखे होते, पण त्यांना खूप घनदाट जंगलात राहायला लागायचं आणि जंगलामध्ये जे जीवन असतं त्याला जुळवून घेण्याच्या दृष्टीने त्यांची जी बॉडी आहे ती लांब होत गेली आणि क्रीपिंगसाठी त्यांनी स्वतःच्या बॉडीला जुळवून घेतलं आणि फास्ट लोकोमोशन होण्यासाठी त्यांची बॉडी जी आहे ती डेव्हलप झाली आणि त्यांची लेग्स जे आहेत त्यांचे ते नष्ट होऊन गेले. ग्रॅज्युअली नंतर ते पूर्णपणे गायब होऊन गेले आणि त्यांचे पाय जे ते नष्ट झाले. सो अशा रीतीने लिम्बलेस स्नेक तयार झाले. नाव व्हेस्टिजियल ऑर्गन्स इन मॅनमध्ये सुद्धा आपल्याला असे उदाहरणं दिसतात की कंटिन्युअस यूज न केल्यामुळे आपल्यामध्ये माणसामध्ये काही व्हेस्टिजियल ऑर्गन्स आहेत. कोणते कोणते व्हेस्टिजियल ऑर्गन्स आहेत तर पहिलं प्लिका सेमिलुनारिस, स्मॉल रेडिश स्किनचा एक होल्ड असतो, हा वरच्या आयच्या खालच्या बाजूला असतो. हे वेस्टिज आहे, निक्टिटेटिंग मेम्ब्रेनचं व्हेस्टिज आहे. फ्रॉगमध्ये आपण पाहतो निक्टिटेटिंग मेम्ब्रेन असतं, ते निक्टिटेटिंग मेम्ब्रेन आपल्यामध्ये नष्ट झालेलं आहे. फ्रॉगमध्ये असतं, रॅबिटमध्ये असतं, कॅटमध्ये असतं, ते आपल्यामध्ये नष्ट झालं आहे, पण त्याचा बारीक तुकडा अजूनही आपल्या डोळ्यामध्ये दिसतो. नंतर मसल्स ऑफ इयर पिना, हे रेमनंट्स आहेत. सिमिलर मसल्स जे आहेत ते कानाला हलवण्यासाठी हत्तीमध्ये, नंतर चारा खाणाऱ्या प्राण्यांमध्ये, नंतर घोड्यामध्ये, गाढवांमध्ये दिसतात हे मसल्स आणि त्यांचे कान हलतात, पण माणसाचे कान हलत नाही. तरी पण माणसाच्या कानामध्ये मसल्स आहेत
कान हलवणारे. ओके, पण ते मसल्स आता काम करेनासे झालेले आहेत, कारण आपण कधी कान हलवलाच नाही. ओके, नाव बॉडी हेअर्स. थिक हेअर ब्लँकेट आपल्या शरीरावरती पूर्वी होतो. इतर टेरेस्ट्रियल ॲनिमल्सवरती जसं होतं तसं आपल्या शरीरावरती पण दाट केस होते. माकडांसारखं किंवा गोरिलांसारखं, घोड्यांसारखं, डुकरांसारखं, मांजरीसारखे किंवा कुत्र्यासारखे किंवा उंदरासारखे केस आपल्या अंगावरती होते. पण त्याचा वापर न झाल्यामुळे आपल्या शरीरावरचे केस जे आहेत ते नष्ट झाले. नंतर टेल, व्हर्टेब्री. मंकीमध्ये टेल असते. एपमध्ये ॲन्सेस्टरला आपण पाहतो तर ती रिड्यूस झालेली आहे, 3 ते 5 नंबर झाला आहे फक्त. तर प्रेग्नन्सीमध्ये ती तर नष्ट होण्याच्या मार्गावरती आलेली आहे. ही जी व्हर्टेब्री आहे ती सिंगल बोनी पीसमध्ये फ्यूज होऊन गेलेली आहे. त्याला कॉक्सिक्स म्हणतात. नाव व्हर्मिफॉर्म अपेंडिक्स. आपल्यामध्ये अपेंडिक्स आहे. वर्स्ट हिट आहे इन्फेक्शनचं आपल्या बॉडीमध्ये. तर ते व्हेस्टिज आहे. फंक्शनल अपेंडिक्सचं ते व्हेस्टिज आहे. सेल्युलोजच्या डायजेशनमुळे ते आपल्यामध्ये दिसतं. डिस्टल एंडला असतं, सीकमच्या डिस्टल एंडला अपेंडिक्स आपल्या शरीरामध्ये असतं. पण त्याचा वापर न झाल्यामुळे ते नष्ट होत चाललेलं आहे. हर्बिवोरस मॅमल्समध्ये त्याचा वापर खूप मोठा होतो. 4 विस्डम टीथ आपल्यामध्ये डेव्हलप झालेले आहेत. ते 3rd मोलर आहे आपल्या डेंटिशनमध्ये आणि हे युजलेस आहेत किंवा वेस्टिजियल आहे, पुअरली डेव्हलप्ड झालेले आहेत. हे नंतर लेट इरप्ट झालेत आणि मोस्ट ससेप्टिबल आहे, इन्फेक्शनसाठी मोस्ट ससेप्टिबल आहे. सो अशा रीतीने आपल्या ॲपमध्ये सुद्धा असे कॅरेक्टर दिसतात जे न वापरल्यामुळे नष्ट होत चाललेले आहे. नाव इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर कॅरेक्टर्स. जेव्हा एन्व्हायरमेंट चेंज होतं ॲनिमल त्याला रिस्पॉन्ड करतो. हा जो रिस्पॉन्स आहे ॲनिमलचा तर त्याच्यामध्ये न्यू ॲडॅप्टिव्ह कॅरेक्टर्स डेव्हलप होतात. हे जे कॅरेक्टर्स आहेत ॲनिमल्समध्ये डेव्हलप होतात त्यांच्या लाईफ टाईममध्ये, तर एन्व्हायरमेंटल चेंजेसमुळे ते होतात. त्याला ॲक्वायर्ड कॅरेक्टर असं म्हणतात. लॅमार्कने असं म्हटलं आहे की हे जे ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स आहेत ते आपल्या पुढच्या पिढीमध्ये ट्रान्समिट होतात. याला इनहेरिटन्स म्हणतात. ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स जे मिळवलेले कॅरेक्टर्स असतात ते पुढच्या पिढीमध्ये ट्रान्सफर करण्याला इनहेरिटन्स असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल लॉंग नेक जिराफची, ती पुढच्या पिढीमध्ये तशीच लांब नेक आली आणि पुढचे जे जिराफ तयार झाले ते लांब मानेचेच झाले. पिढ्यानपिढ्या प्रत्येक पुढच्या प्राण्यामध्ये ते यायला लागले. किवीचं डिजनरेटेड विंग्स हे पण ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स आहे. पुढे अशा किवी निर्माण झाल्या की ते उडेनासेच झाल्या जनरेशन आफ्टर जनरेशन. आता काही जे सायंटिस्ट आहे त्या सायंटिस्टने आहे त्यांनी या लॅमार्कला क्रिटिक केलं आहे, म्हणजे समीक्षा केलेली आहे. याच्या लॅमार्कने जी थेअरी लिहिली त्याची समीक्षा केली आहे. तर पहिला आहे C.D. डार्लिंग्टन. त्याने लॅमार्क्सची थेअरी जी आहे त्याला अंधश्रद्धा म्हटलेली आहे. एकदम सरळ सरळ अंधश्रद्धा. बरेचसे क्रिटिक्स असे म्हणतात ते लॅमार्किझमच्या विरुद्ध आहे. पहिलं इन्क्रीज इन साईज. पहिलं जे प्रिन्सिपल आहे लॅमार्कचं तो ऑर्गॅनिझमची टेंडन्सी आहे साईज इन्क्रीज करण्यामध्ये. तर बऱ्याचशा ॲनिमलमध्ये ते दिसून येतं पण हे युनिव्हर्सली ॲप्लिकेबल नाही आहे. तर त्याच्यामध्ये असे इन्स्टेन्सेस आहे की ज्यांच्यामध्ये साईज कमीसुद्धा झालेली आहे, ऑर्गनची साईज कमी झालेली आहे. नंतर इंटरनल अर्च दुसरं जे प्रिन्सिपल आहे, ज्यावेळेस तिथे गरज असते तर नवीन स्ट्रक्चर डेव्हलप होतात
तर ते त्याच्या इच्छेवरती अवलंबून असतात. तर प्रत्येक ह्युमन बिईंग आहे त्याला काही ना काही डिझायर असते. त्याला असं वाटतं की आपण उडावं, एअरमध्ये उडावं. लॅमार्कचं प्रिन्सिपल जर करेक्ट असेल तर प्रत्येक ह्युमन बिईंगला उडता यायला पाहिजे आणि प्रत्येक ह्युमन बिईंगला पंख यायला पाहिजे. पण असं होत नाही. यूज अँड डिसयूज थेअरी, यूज अँड डिसयूज थेअरीमध्ये स्ट्रॉंग ऑब्जेक्शन आहे. पर्सन जो आहे तो नेहमी जो पुस्तक वाचत असतो त्याच्या डोळ्यांचा तो खूप चांगला उपयोग करतो. लॅमार्कची यूज थेअरी जर करेक्ट आहे तर डोळ्यांची साईज आणि पॉवर जी आहे ती वाढायला पाहिजे होती. अशा लोकांमध्ये ती पॉवर वाढायला पाहिजे होती विथ इन्क्रीजिंग एज. पण असं होत नाही. हार्ट आपण नेहमी वापरत असतो पण ते सेम साईजचं आहे. प्रत्येक जनरेशनमध्ये आपलं हार्ट जे आहे ते सेम साईजचं आहे, त्याची साईज वाढत नाही. नाव इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स, याच्यामध्ये जर आपण प्रिन्सिपल बघितले इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स प्रिन्सिपल आपण जे जर बघितले तर बरेचसे त्याच्यामध्ये वादग्रस्त असे मुद्दे आहेत. पहिलं स्कार्स. स्कार्स हे सोल्जर्समध्ये येतात. ज्यावेळेस ते ज्यावेळेस ते युद्धभूमीमध्ये जातात तर त्यांच्यामध्ये स्कार्स येतात. ते इनहेरिट होत नाही. त्यांच्या मुलांमध्ये ते त्यांच्या कातडीवरचे जे व्रण आहेत ते व्रण मुलांमध्ये येत नाही. नंतर बोअर्ड इयर्स. जुन्या भारतीय लोकांमध्ये कानाला छिद्र पाडायच्या. बाया ज्या आहेत त्या कानाला छिद्र पाडायच्या आणि त्याच्यामध्ये काही रिंग घालायच्या. लॅमार्कचं प्रिन्सिपल असं आहे त्या इंडियन गर्ल्समध्ये नंतर कानाला ऑटोमॅटिक छिद्र पडलेलंच यायला पाहिजे होतं, कारण त्यांच्या पेरेंट्सना कायम कानाला छिद्र पाडलेलं असतं. नंतर सरकमसिजन जे तर हे पेनिसमध्ये प्रिप्यूस कट करतात. ज्यूजमध्ये आणि मुस्लिममध्ये ही प्रॅक्टिस आहे. अतिशय जुन्या काळापासून ही प्रॅक्टिस आहे. पण तरीसुद्धा मुस्लिममध्ये नॉर्मल प्रिप्यूस असतो जन्माच्या वेळेस आणि प्रत्येकांना सरकमसिजन रिपीट करावं लागतं. नाव चायनीज वुमनचे पाय. चायनीज पीपल जे त्यांच्या बायांचे जे पाय आहेत ते स्मॉलर ठेवले पाहिजे असं त्यांचं मत असतं. त्यामुळे चायनीज गर्ल्स जे आहेत त्यांच्यामध्ये लोखंडाचे शूज असतात. तरी पण नवीन तरुणींमध्ये नॉर्मल साईजचे फीट येतात. नंतर माईसची टेल. ऑगस्ट वीसमनने टेल कट केली कंटिन्युअसली. 20 जनरेशनपर्यंत त्याने ती टेल कट केली. माईसला त्याची टेल वापरूच दिली नाही 20 जनरेशनपर्यंत, 20 पिढ्यांपर्यंत. तर जर समजा लॅमार्कचं प्रिन्सिपल असा आहे इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स, तर असं व्हायला पाहिजे होतं की 21व्या जनरेशनमध्ये त्या माईस टेललेस यायला पाहिजे होता. पण तो माईस जो आहे त्याला टेल होती आणि ती नॉर्मल लेंथची टेल होती. नाव जर्म प्लाझम थेअरी. ही जी जर्म प्लाझम थेअरी आहे ही सुद्धा ऑगस्ट वीसमॅनने डेव्हलप केलेली आहे. तो सुद्धा एक लॅमार्किझमला एक धक्का आहे. जर्म प्लाझम थेअरी असं म्हणते की 2 प्रकारच्या सेलपासून माणूस बनतो, प्रत्येक ॲनिमल बनतो. सोमॅटिक सेल आणि जर्म सेल्स. सोमॅटिक सेल्स जे आहेत ते पूर्ण बॉडीमध्ये असतात
आणि जर्म सेल फक्त गोनॅडमध्ये असतं. तर ज्यावेळेस ॲनिमल मरतो त्यावेळेस ते सेल जे आहेत ते नष्ट होतात. सोमॅटिक सेलमध्ये जे कॅरेक्टर आलेलं असतं ते ऑफस्प्रिंगमध्ये ट्रान्समिट होत नाही. त्यामुळे सोल्जरच्या अंगावरती असलेले जे स्कार असतात ते सनमध्ये येत नाही. जर्म सेल जे आहेत, गॅमिट जे आहेत पेरेंटचे, ते फक्त पेरेंटपासून ऑफस्प्रिंगमध्ये येतात. जर्म सेलमध्ये जर समजा काही चेंज झालेला असेल तर तो ऑफस्प्रिंगमध्ये येऊ शकतो. लॅमार्क जो आहे त्याने जर्म प्लाझममध्ये आणि सोमॅटोप्लाझममध्ये काहीही फरक केला नाही किंवा त्याचा अभ्यास केलेला नाही. त्याने असं म्हटलंय, ऑल ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स जे आहेत ते हेरिटेबल आहे. सगळे ॲक्वायर्ड कॅरेक्टर हेरिटेबल नसतात. जर्म प्लाझम थेअरीमुळे ते कॅरेक्टर्स जे आहेत, चेंजेस जे आहेत ते जर्म सेलमध्येच फक्त इनहेरिट होऊ शकतात. ऑगस्ट 20 मधने असं सांगितलं आहे की ॲक्वायर्ड कॅरेक्टरिस्टिक हे इनहेरिट होत नाही. एन्व्हायरमेंटल फॅक्टरमुळे त्याच्यावरती इन्फ्लुएन्स येतो नेक्स्ट जनरेशनमध्ये. तर हे जे एन्व्हायरमेंटल फॅक्टर आहे ते जीन्सवरती परिणाम करू शकत नाही सेक्स सेलमध्ये. नाव डार्विनिझम. चार्ल्स डार्विन जो आहे हा फार चांगला उत्क्रांतीवादी होता. त्याने इव्होल्युशन थिअरी जी आहे त्याला डार्विनिझम म्हणतात. नॅचरल सिलेक्शन थिअरी त्याला म्हणतात. तो इंग्लंडमध्ये झाला. 1809 मध्ये इंग्लंडमध्ये जन्माला आला डार्विन. त्याला मेडिकल स्कूलमध्ये ॲडमिशन दिली होती एडिनबर्गमध्ये. पण डार्विन जो आहे तो त्याच्यामध्ये काही इंटरेस्टेड नव्हता मेडिकलच्या स्टडीमध्ये, म्हणून त्याने कोर्स डिस्कंटिन्यू केला. मग तो केम्ब्रिजमध्ये गेला आणि तिथे क्लॅर्जीमॅनमध्ये त्याने प्रवेश केला, प्रिस्ट्सच्या बाबतीमध्ये. डार्विनने क्लॅरगॅमनमध्ये डिग्री घेतली 1831 मध्ये. तो ज्यावेळेस अभ्यास करत होता बऱ्याचशा सायंटिस्टशी त्याची मैत्री झाली. त्यापैकी डॉक्टर हेन्सलो हे मेन होते. त्यांच्याकडून तो शिकला, बऱ्याचशा गोष्टी शिकल्या. बायोलॉजी, नॅचरल हिस्ट्री याच्याबद्दल त्याने ज्ञान मिळवलं आणि तो निसर्गाकडे आकर्षित झाला. डार्विन हा निसर्गाकडे आकर्षित झाला. ब्रिटिश ॲडमिरल्टी यांनी एक एक्सप्लोरेशन व्हायज करायचं घेतलं होतं. 5 वर्ष ते शिपमध्ये ते होणार होतं. तर डार्विन जो आहे तो निसर्गाकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आकर्षिला गेला. त्यावेळेस ब्रिटिश लोकांनी असं एक खूप मोठी अशी टूर आयोजित केली होती. 5 वर्ष चालणारी टूर होती ती. एक जहाज होतं, त्या जहाजाचं नाव होतं HMS बीगल. आणि त्या जहाजावरती बरेचसे लोक असे जगप्रवासाला निघणार होते. तर त्याच्यामध्ये डॉक्टर हेन्सलॉने काही यंग नॅचरलिस्टना नॉमिनेट केलं होतं. त्या प्रवासासाठी डॉक्टर हेन्सलॉने काही तरुण असे जे निसर्गप्रेमी लोक होते त्यांना नॉमिनेट केलं होतं, म्हणजे त्यांचे नावं दिले होते. तर त्यांनी ह्या तरुण डार्विनला त्याच्यामध्ये संधी दिली आणि डार्विन हा जगप्रवासाला निघाला. तर तो जो जगप्रवास होता तर त्यावेळेस त्याने बऱ्याचशा आयलँडला भेट दिल्या आणि त्याच्यामध्ये गॅलापॅगोस आयलँडवरती तो गेला होता. नंतर त्याच्या हायवेजमध्ये डार्विनने बऱ्याचशा नोट्स काढल्या. जमिनीचे वेगळे भाग त्याने बघितले, प्लांट्स पाहिले, ॲनिमल्स पाहिले आणि बऱ्याचशा भागांना त्याने भेटी दिल्या. त्याचा जो जगप्रवास होता तो 1831 मध्ये चालू झाला
आणि 1836 मध्ये तो जगप्रवास संपला. ज्यावेळेस त्याने तो जगप्रवास केला तर डार्विनने खूप काम केलं. त्याचं निसर्गामध्ये खूप असं त्याने निरीक्षणं नोंदवले आणि ते निरीक्षणं जे आहेत, त्याचे जे व्ह्यू आहेत त्याच्याबद्दल त्याने जे निष्कर्ष काढले होते ते त्याने जर्नल्समध्ये आणि बुक्समध्ये लिहिले. तर त्याने 15पेक्षा जास्त जर्नल्स त्याने लिहिले, 15पेक्षा जास्त जर्नल्स त्याने लिहिले आणि बऱ्याचशा ब्रँचेसवरती त्याने पुस्तकं लिहिले. जिओलॉजीमध्ये पुस्तक लिहिलं, बॉटनीमध्ये लिहिलं, झुलॉजीमध्ये लिहिलं, अशा बऱ्याचशा ब्रँचेसवरती त्याने पुस्तकं लिहिले. त्याचे जे हे पब्लिकेशन्स होते तर त्यामुळे डार्विनला खूप प्रसिद्धी मिळाली. तर ते पुस्तक जे ते ओरिजिन ऑफ स्पेसीज हे पुस्तक आहे. ओरिजिन ऑफ स्पेसीजमुळे डार्विनला प्रसिद्धी मिळाली. 1859 मध्ये डार्विन खूप प्रसिद्ध झाला. एप्रिल 19 मध्ये 1882 डार्विन मेला आणि वेस्टमिनिस्टर ॲबीला सर आयझॅक न्यूटन यांच्या कबरीच्या शेजारी डार्विनला गाडलं गेलं आणि तिथे त्याला पुरलं गेलं. तर त्याने जी थेअरी लिहिली ती डार्विनिझम किंवा नॅचरल सिलेक्शन थेअरी या नावाने ती ओळखली जाते. तर ती आपण पुढच्या लेक्चरला पाहूया. आता इथे थांबू.